मी सीमा जोशी, माझ्या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तिळगुळाची पोळी। तिळगुळाची पोळीचं खूप महत्त्व असतं संक्रांतीला, रथसप्तमीला। त्याचीच रेसिपी आज मी दाखवणार आहे। माझ्या बहिणीकडे जी रथसप्तमीच्या कार्यक्रमाची पूजा मांडली जाते त्याची पण क्लिप दाखवणार आहे। वा, मस्त टम अशी पोळी फुगली आहे आणि चवीलाही तेवढीच अप्रतिम अशी झालेली आहे। माझ्या मागच्या रथसप्तमीच्या व्हिडिओमध्ये रथसप्तमीचं काय महत्त्व आहे आणि त्याचा प्रसाद जो आहे तो कशा प्रकारे शिजवतात, त्यामध्ये काय काय साहित्य घालतात याची सविस्तर माहिती दिली आहे। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे, नक्की पहा। सगळं हे सप्तधान्य मग ब्राह्मणाला द्यायचं ना? ब्राह्मणाला द्यायचं हे दक्षिणा ठेवायची, ब्लाऊज पीस वगैरे ठेवून आणि वस्त्रमाळ वगैरे वाहून फुलं वगैरे वाहून पूजा करायची। मस्त छान। ए बाय, पोरही आले, येऊ दे ना। रथसप्तमीचं हळदी कुंकू आहे नाही काय ना, मस्त त्याच्यात। मावशी उखाणा घेते, बोलू नका। हा बस, आवाज बंद कर। मस्त। मंगल काळी मंगल समयी दाराला बांधतात तोरण, दीपक रावांचं नाव घ्यायला रथसप्तमीचे कारण। मस्त। घराला असावे अंगण, अंगणात असावी तुळस, संतोष रावांचं नाव घ्यायला रथसप्तमीचा दिवस। मस्त। पूजा, हळदी कुंकू आणि तिळगुळ देण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर जेवणाची तयारी होती। त्यामध्ये अशा प्रकारचा आमचा बेत होता आणि त्यांच्याकडे सवाष्ण, ब्राह्मण, कुमारिका जेवण्यासाठी सांगतात। हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात असतो, पण यामुळे कोरोनामुळे थोडक्यात केला गेला। चला मग रेसिपीला सुरुवात करू। प्रथम आपण तीळ भाजून घेऊ। त्यासाठी एक भांडं भरून स्वच्छ धुवून निवडून तीळ घेतलेले आणि हे मी गावरानी तीळ घेतलेले आहे। हे आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहे। जोपर्यंत तीळ तडतडत नाही तोपर्यंत भाजणं चालूच ठेवायचं आहे। तीळ छान तडतडतात, हे तीळ आपण आता काढून घेऊ। त्यानंतर आता याच कढईमध्ये 1 वाटी बेसन छान तांबूस रंगावर भाजून घेऊ। त्यामुळे पोळीला चव खूप छान लागते आणि ते तिळगुळाला चिकटावा पण येतो। थोडंसं बेसन भाजून झालं की त्यामध्ये तूप घालायचं आहे, म्हणजे आपल्याला यामध्ये प्रॉपर जेवढं टाकायचं तेवढंच तूप पडतं। सगळीकडे मस्त सुगंध सुटला आहे आणि बेसन आहे छान तांबूस रंगावर भाजून झालेलं आहे। तिळाची एकदम फाईन पावडर न बनवता असे थोडेसे जाडसर तीळ बारीक करून घ्यायचे मिक्सरवर। तीळ ज्या भांडं भरून घेतले होते त्याच भांडंभर गूळ घ्यायचा आहे, पण हा गूळ किसून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण भाजून घेतलं ते बेसन घातलं आहे, वेलची पावडर घालायची आहे आणि जायफळाची पावडर। पण हे जे गुळाचं प्रमाण आहे हे आपल्या आवडीनुसार चेंज करू शकता। या गूळ, भाजून घातलेलं बेसन हे सगळं व्यवस्थित तिळाच्या कुटात मिक्स झालं पाहिजे। त्यासाठी मिक्सरवर अशा प्रकारे थोड्या वेळ 2 मिनटं असं फिरवून असंही कूट करून घेऊ शकता किंवा वाटीने अशा प्रकारे मिक्स करून घेऊ शकता। मस्त असं तिळगुळाच्या पोळीचं सारण तयार झालेलं आहे। तिळगुळाची पोळी बनवण्यासाठी आपल्याला 3 वाटी कणिक मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायची आहे आणि 1 वाटी मैदा हा चाळून घेतलेला आहे। त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे, यामध्ये अर्धा चमचा। कणकेमध्ये मोठे 2 चमचे तेल घालायचं आहे, त्यामुळे पोळी एकदम खुसखुशीत येते आणि छान पोळी फुगते।
तेल घातल्यानंतर असा गोळा तयार झाला पाहिजे. थोडं थोडं पाणी घालून आपण रेग्युलरमध्ये जशी कणिक मळतो त्याच प्रकारे कणिक मळून घ्यायची आहे. गोळा तयार झाला. याला थोडंसं तेल लावून एका भांड्यामध्ये 15 मिनिट ठेवून देऊ. 15 मिनिट झालेले आहे आणि आता ही कणिक पुन्हा चांगल्या प्रकारे मळून घेऊ. त्यामुळे पोळीसुद्धा खूप लुसलुशीत आणि एकदम नरम अशी येते. पाहू शकता अशा प्रकारे मैदा घातल्यामुळे कणकेला खूप छान असा तार येतो आणि पोळी तशाच प्रकारे चांगली छान फुगते. आता पोळी लाटायला घेऊ. त्यासाठी एवढ्या साईजचा गोळा घ्यायचा आहे आणि छोटीशी पाती लाटून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये तिळगुळाचं सारण भरायचं आहे. त्यापूर्वी या तिळगुळावर थोडंसं किंचित एखादा छोटा चमचा दुधाचा फुलवा द्यायचा आहे. त्यामुळे हे जे सारण आहे ते आपल्याला पोळीमध्ये एकदम व्यवस्थित भरता येईल. ही खूप महत्त्वाची टिप्स आहे, नक्की करून पहा. आणि हे मोदक भरतो आपण त्याप्रमाणेच या पातीमध्ये तिळगुळ भरायचं आहे आणि तिळगुळ हे थोडंसं जास्त प्रमाणात भरायचं आहे. त्यामुळे पोळीला टेस्ट खूप मस्त लागते. अशा पद्धतीनेच या गोळ्याचं असं तोंड बंद करून घ्यायचं आहे की जेणेकरून पोळी ही फुटणार नाही. हा असा गोळा केला म्हणजे आणि सगळीकडून व्यवस्थित हे तिळगुळ पसरलं जातं. पोळी ही हलक्या हाताने लाटायची आहे. मस्त पोळी लाटून तयार झाली आहे. आता आपण ही पोळी भाजून घेऊ. तवा गरम झालेला, यावर मी साध्या पोळ्या करून घेतल्या होत्या पहिल्यांदा. आणि पोळीला अशा प्रकारे दाबायचं आहे. छान व्यवस्थित तूप लावायचं आहे. सगळीकडून व्यवस्थित तूप लागलं की छान फुगते आणि लाटण्यातही व्यवस्थित आली पाहिजे. पाहू शकता कशी मस्त टम्म अशी पोळी फुगलेली आहे. दोन्ही बाजूनी तूप लावून खमंग अशी पोळी भाजून घ्यायची आहे आणि याची टेस्ट खरंच सांगते खूप अप्रतिम अशी लागते. अशाच प्रकारे तुम्ही पोळी करून पहा. पोळी अजिबात फुटणार नाही. मुलींना पण अशी पोळी बनवणं खूप इझी जाईल आणि मस्त अशी आपली पोळी तयार झाली आहे. पोळी खूप खुसखुशीत झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये.